वागळे स्टेट विभागातील कैलासनगर परिसरात बिबट्याच्या वावरामुळे भीतीचं वातावरण. ठाण्यातील वागळे स्टेट भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या कैलासनगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आलाय. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासन तसंच नगरसेवकांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. विशेषतः रात्री बाहेर पडणाऱ्यांनी आणि लहान मुलांच्या पालकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले. ठाणे शहरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर येतो. वागळे इस्टेट, येऊर आणि घोडबंदर या भागाला लागून उद्यानाचा डोंगर असून येथे बिबट्यासह अनेक प्राणी पक्षी आढळून येतात. अनेकदा बिबटे वाट चुकून शहरात आल्याचं यापूर्वी अनेकदा आढळून आलं असून त्याचबरोबर उद्यान डोंगर परिसरालगत असलेल्या वस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर आढळून आलाय. असं असतानाच आता वागळे इस्टेट येथील कैलासनगर परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तसंच प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. शिंदेच्या शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक मनोज शिंदे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करत योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केले. विशेषतः रात्री उशिरा एकटे बाहेर पडणं टाळावं, लहान मुलांवर लक्ष ठेवावं, तसंच पाळीव प्राणी घराबाहेर मोकळे सोडू नयेत अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. तसंच घनकचरा किंवा अन्न उघड्यावर ठेवू नये, कारण त्यामुळे वन्य प्राणी आकर्षित होण्याची शक्यता असते. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभाग, पोलीस किंवा स्थानिक प्रतिनिधींना कळवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं आणि शेजाऱ्यांनाही याबाबत माहिती देऊन सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन केले. ठाणे शहरात अलीकडील काळात बिबट्याच्या वावराच्या अनेक घटना समोर आल्यात. सप्टेंबर 2025 मध्ये मानपाडा येथील इडेनवूड कॉम्प्लेक्समध्ये बिबट्यानं भटक्या श्वानावर हल्ला केला होता. त्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये पोखरण रोड क्रमांक 2 परिसरातील बेतनी हॉस्पिटल जवळील बांधकाम साईट आणि सनलाईट इमारत परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. तर जानेवारी 2026 मध्ये वागळे इस्टेटमधील वारलीपाडा भागात बिबट्यानं लोकवस्तीत घुसून एका पाळीव श्वानावर हल्ला केला होता. ही घटना देखील सीसीटीव्हीत कैद झाली होती.